हाय, वेलकम टू माय शेतकरी चॅनलला स्वागत आहे तुम्हाला. मी आज तुम्हाला एक आयुर्वेद औषध सांगणार आहे बघा. कावीळवरचं ते सांगतो आता, ऐका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब करून घेऊन बघा. मी आमच्या द्राक्षी तण लागले आहेत तर ते आहेत म्हणताना तुम्हाला दाखवणार आहे ते औषध. चला तर, कसं आहे सगळेजण, मी बरं आहे, तुम्ही पण बरं आहे म्हणून घेतलंय मी. तसंच मी इथं चारा करायला लागले. तुमच्या द्राक्षीत चारा करताना ते दिसलंय मला इथं. ते औषध तुम्हाला सांगतो बघा. कावीळवरचं औषध आहे. माझा व्हिडिओ सबस्क्राईब करून घेऊन बघा आणि आवडलं तर लाईक द्या, कमेंट करून सांगा कसं आहे म्हणून. ते कावीळचं औषध लई जालिम औषध आहे. तुम्हाला मी सांगतो, त्याचं नाव पण सांगतो तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझा व्हिडिओ. कावीळ म्हटलं तर कसं आहेत, मला स्वतःला झालेला अनुभव आहे कावीळचं. पोटीची असताना झालं होतं माझं ते कावीळ. पोटीची असताना कावीळ नाही झालं पाहिजे, काय करायचं ते काय आमच्या हातात काय नाही. काय येते माणसाला सांगून येत नाही. मला झालं होतं ते म्हणताना मी पण मला माहीत असलेलं औषध तुम्हाला सांगायला मी हे करायला लागलोय. मला आलेलं ते संकट कोणाला पण बघू वाटत नाही. आता मी कुठं तर ते औषध घावलं का नाही, मी सांगून सोडतो त्यांना, ही घ्या आणि कशा पद्धतीने घ्यायचं, किती घ्यायचं हे सगळं सांगतो. त्याचं नाव पण व्हिडिओचं शेवटला सांगतो मी, आणि ते झाडं पण तुम्हाला व्हिडिओचं शेवटला दाखवतो. तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या चॅनलला सपोर्ट द्या. चला तर मग आता तुम्हाला मी ते सांगतो कुठं आहे म्हणून. आमचं रान इकडं डोंगरामध्ये आहेत. सगळे आयुर्वेद औषध आमच्यात लई भेटतात. ते मला पण ते कसं झालंय ते आधी मला कोणतं सांगितल्यावरच मला पण माहीत झालंय, आणि सांगितल्यावर तेवढंच घेऊन उपयोग नाही. ते आम्ही वापरून सुद्धा बघायला पाहिजे, तरच मग दुसऱ्याला सांगायला बरं होते. म्हणून मी आज तुम्हाला ते दाखवणार आहे. ते औषध एकदाच खाल्ल्यावर पण कावीळ सगळं नीटच होते. तसलं औषध आहे ते. तुम्ही घेऊन तर बघा आणि मला तुम्ही सांगा म्हणशीला कसं आहे ते औषध म्हणून. ते तुमच्यासाठी मी व्हिडिओ करायसाठी ते लई हुडका लागलं तर ते आत्ता घावलंय. ते दाखवतो तुम्हाला ते औषध, आणि ते किती रोज घ्यायचं आणि कसं पद्धतीने घ्यायचं, त्याचं नाव काय आहे तर सगळं सांगतो बघा तुम्हाला. हे बघा, हे झाड आहे ह्याचं नाव आहे काय म्हणते, रानआवळा म्हणते ती बघायला. रानआवळा म्हणते ती. ह्याचं काय करायचं, असं तोडून घ्यायचं. असं तोडून घेऊन एक मुठभर
व्हायला पाहिजे, मोठभर जास्तच व्हायला पाहिजे. हे असं तोडून घ्यायचं. एवढं किती घ्यायचं ते सांगतो तुम्हाला बघा. बघा एवढं घ्यायचं आणि त्याचं शिस्तीत मिक्सरला तर घाला आणि कुठून काय तर करा. रस काढायला पाहिजे ह्याला. 1-2 चम्मच रस निघायला पाहिजे. 2 चम्मच रस 3 रविवार घेतलं का नाही तुमचं सगळं. एकदाच घेतल्यावर तुम्हाला फरकच पडते. तरी पण 3 रविवारमध्ये सगळं कावीळ, कसला पण कावीळ असू दे, ते कसलं पण कावीळ असलं तर जाते बघा. हे असलं झाड असं असते बघा. हे माझा अनुभव झालेला आहे. माझ्या अनुभवामध्ये हे मी खाल्लोय म्हणून तुम्हाला व्हिडिओ करून दाखवा लागले. कावीळ म्हणायचं लई वाईट रोग आहे बघा. एवढं घेऊन रस काढून 3 रविवारी घ्या. आणि हे तुम्हाला घावलं तर तुम्ही घ्या, नाही तर आमच्याकडे आहे. कमेंट करून सांगा. हे पाहिजे झालं तर आम्हीच देत आहोत. ह्याचं औषध घरातच मीच देतो. 3 रविवारी यायला लागते. कमेंट करून सांगा पाहिजे झालं तर. थँक्यू. नमस्ते.